गेल्या प्रकारे सोका गेलेला आहे. हमन मी जुईला घेऊन बॉलिंग करतोय पण जुई काय दीदी काय खेळायला झाले एवढं स्लो बॉल. स्टार्ट. तिला वाटतं की मॅच टाकते थांबा तू मारते का मारली की वेलकम टू अवर चॅनल. दिस इज स्वरांजली and this is Srinivas. This is Venkatesh. This is Pranati. This is Jui. ईशा सई आलेली नाही, सई रडते. तर आज आम्ही खेळत आहे क्रिकेट. तुझी टीम आहे आणि श्रीनिवास आणि व्यंकटेशची टीम आहे. तर आम्ही टीम मध्ये खेळणार आहे आणि आमची इशू बघणार आहे आम्हाला. हो ना इशू, आम्ही कसं खेळतोय ते काय व्हिडिओ करणार आहे इशू. व्हिडिओ 4 ओव्हरची आमची मॅच असणार आहे. आम्हाला केवढे येत नाही पण खेळूयात. चला तर तुम्ही बघू शकता माझा स्पिन बॉल. बापरे ब्रेकअप करायला लागला बॉल. तिकडे इशू माझ्याकडेच आहे पण ती माझ्याकडे आलीच नाही. आता दुसरा बॉल मी टाकण्यास तयार होतो. अरे माझ्याकडनं कॅच सुटलेली आहे. मला माफ करा तुम्ही. भाई साहब घर से उकी दीदीच्या टीम मध्ये 16 रन झालेले आहेत. चला पुढचा बॉल टाकूया. जुईला घे, जुईला. बाजूई आता दीदीच्या टीमचे 16 रन झालेले आहेत. दीदीच्या टीमचे नाव आहे प्रणती व स्वरांजली टीम आणि माझ्या टीमचे नाव आहे श्रीनिवास व व्यंकटेश टीम. 4वा बॉल तर तुम्ही बघू शकता. नाही मित्रांनो, मी चौका वाचवला आहे. आता हा तिने चौका नाहीये, त्याच्या पुढे 6-4 आहे. तर हा 6वा बॉल. पुन्हा एकदा catch घेतली गेली. आणि 12 बॉल. पुढची दोन. खरं तर माझी बॅटिंग करून झालेली आहे. आता माझ्या टीम मध्ये पण बॅटिंग करणार आहे. चला आता आपण पनोची बॅटिंग पाहू. अरे पिऊ कोण पण असू दे पण सगळ्यांना आउट करणार आहे की या टीम मधला. आता माझी बॉलिंग आहे. बघितलं का कसे बोलायला ते सगळे जण. आणि माझी जेव्हा बॅटिंग येणार तेव्हा सगळ्यांना 6 मारणार आणि माझी बॅटिंग आला चौका उडवीन. असं आहे का? बरं आपण बघूयात बरं काही बोलायला कितपत खरं होतंय ते. आणि तुम्हाला माझी बॅटिंग कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. आम्हाला कायच भारी वाटली ना तुझी बॅटिंग. कायच भारी वाटली रे. कुठं काय एवढं लहान मुलं पण मारू शकतो एवढं लहान का? आता आपण ह्याची बॅटिंग बघितल्यावर मी तुम्हाला दाखवते कोण छान खेळते मी काय ना. व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा. बाय. बाय बाय टाटा सी यू. आहे कारण व्यंकटेश बोलला मी तिसऱ्या चौकीवर टाकतो. तर बघूया कोण किती लवकर आउट होते. पहिला बॉल. झालेला आहे पणूकडून आणि बॉल गेलेला आहे गटारीत. तुम्ही पाहू शकता. आमच्या पाठीमागचे फिल्डर तर लयच भारी आहेत. ते डायरेक्ट गटारीत बॉल जाऊ देतात. मी गटार दाखवू शकत नाही आमची असं म्हण रे. मी दाखवू शकत नाही ना. तुम्हाला वाटतं मी काहीतरी खोटं बोलत आहे पण बॉल बघू शकता तुम्ही खूप घाण झालेला आहे. बघा बॉल बघा कसला घाण झाला. हो हो छान छान छान. हा तू जास्त बोलतेस आता. खेळ तू.
चौका गेलेला आहे अशा प्रकारे आणि आमच्या टीम मध्ये चौका आलेला आहे. तर चौथा बॉल पाहू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही कसा पडला तो. आणि ह्याच्याच टीम मधला प्लेअर पडलेला आहे आणि हा हसत आहे तुम्ही बघू शकता. आजीची पॅन्ट खूप पटनशीब पिवळं दमकलेलं आहे. गपचन मूर्ख. तर तुम्ही बघू शकता तिकडे पण मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि आम्ही इकडे क्रिकेट खेळत आहोत. चुकी राहिलेली आहे परूची. त्यानंतर आमची बॅटिंग येत आहे. तर ती मध्ये हळू कॅच आहे. कॅच सुटलेली आहे अशा प्रकारे. आता येणार आहे व्यंकटेशची बॉलिंग. बॉल राहिलाय. तुम्ही मोजतच नाही कॅमेरेमॅन. नाही झाले 6 बॉल झाले. आता व्यंकटेशची बॉलिंग आहे. व्यंकटेशची बॉलिंग आहे ना आता. बॉल राहिला आहे. बॉल राहिला आहे तर कॅमेरामॅन तर रेडी झाले. चला सहावा बॉल टाकायला बघत राहा तुम्ही माझा व्हिडिओ. आणि अशा प्रकारे बॉल गेलेला आहे घरात पण घरातून बाहेर वाचलेला आहे. आलो हाय हा बाय. ए अशा प्रकारे माझे 2 ओव्हर संपूर्ण झालेले आहेत. आता व्यंकटेश्वर टाकायला येत आहे. हा वाईट बॉल आहे. ह्याला बॉलच टाकता येत नाही. हा नाहीतर काय बोल ग. हा बरोबर आहे. ए टाका पटकन तुमची पण बॅटिंग राहिली शिल्लक. आणि अशा प्रकारे बॉल पाठत गेलेला आहे आणि आमचे पणू रडत आहे. आमच्या पणूला काहीच जाणवत नाही आणि कॅच सुटलेली आहे अशा प्रकारे. 6 रनासाठी हा बॉल गेलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 28 रन टीमचे झालेले आहेत. एक कॅच येणार होती पण कॅच सुटली होता. तू बोलला अरे तू शांत बस तुला कॅच येत नाही. अरे शांत बस की उगा. अरे बाप रे चौका गेलेला आहे अशा प्रकारे. 28 आणि 4 32. 32 रन टीमच्या. बघू केलेला आहे सांगतो मी. गटारीत गेलाय बॉल. सांगतो मी काय सांगणार आहे. पाहू शकता तुम्ही हा बघा. बॉल सापडत नाहीये. डॉट झालेला आहे पणूकडून. अशा प्रकारे पणूचे 3 उकी झालेले आहेत. आता आमची बॅटिंग पाहूयात. कोण खरं आणि कोण खोटं कोण जिंकते ती बघूयात आपण. खरं खोटं ना रे कोण जिंकतंय ते पाहूया. असं असतंय ते. बरोबर हा कर बॅटिंग. बॅटिंग संपलेली आहे आणि आम्ही दोघेही 32 रनावरती ऑल आउट झालेलो आहोत. आता बॅटिंग करणार आहेत श्रीनिवास आणि व्यंकटेश. चला तर करूयात बॉलिंग. पाठीमागच्या फिल्डिंगला असं गेल्या प्रकारे चौका गेलेला आहे. हा चला. चौका गेलेला आहे. तो सुद्धा मी मारलेला आहे. मध्ये 28 रनाचं टार्गेट आहे. चला कॅच करूया. आता चला आपण बॉलिंग सुरू करू. रन किती 4 रन झालेले आहेत. आणि
बघा तिथे तिथं माझा एक मित्र मला चिडवत आहे. दाखव त्या मित्राला. तो तिथे खेळायचं क्रिकेट. तो काही हे 3 हॉकी झालेले आहेत. आप देख सकते हो गाइस, कोई चिड़का लड़का है, चिड़का लड़का है. हे ना पिहू, कसं आहे? काय म्हणणं आहे तुझं दादाबद्दल? खूप चिडका खेळत आहे ना. होय ना? हा. आपणच प्रामाणिकपणे खेळ आहे का नाही? तुम्ही बघू शकता एक गटारीच्या जवळ असे बसलेले आहेत आणि बॉलचा विचार करत आहेत. मी तर काय जाणार नाही बॉल काढायला गटारीतला. बघू या दोघांपैकी कोण गटारीतला बॉल काढते. आणि तुम्ही बघू शकता गटारीतला बॉल. तिथे हा व्हाईट बॉल आहे. पता आहे मला माहिती आहे व्हाईट बॉल आहे तो. मग तू कसं बोललीस हे हुकी म्हणून? मी कधी म्हणले होकी? बघ तू व्हिडिओ मध्ये खोटं बोलायचं नाही. अरे काही मला करून सांगा हिने बोलली होती का नाही? मेरा बॉल कहाँ गया? क्यों उधर है? आप चलो ढूंढते हैं हम. ढूंढो ना फिर, तुम्हारा गया है मेरा तो नहीं गया ना. तो आप ढूंढो मैं देखती हूँ. और इधर क्या हुआ पता नहीं. ये दोनों लड़के का हमेशा भंडना होता रहता है. दीदी पहले हिंदी बोलना सीख जा. हम महाराष्ट्र में रहते हैं, हमें ज़्यादा हिंदी नहीं आती. हम थोड़ा मोड़का हिंदी बोलते हैं. उतनी ही काफ़ी है, उतनी ही काफ़ी है ना पनू? है ना पनू? यस. आणि इस लकड़ी का लड़के का हाँ वही लड़की का आप देख सकते हैं गाइस. एक कितना मीन्स कितना, अब क्या बोलूं इसे, कुछ शब्द नहीं आ रहे. कैसे कर बहुत आते तू शायद में. और हमें बॉल नहीं मिल रहा है. हमको लग हमारे रहा पास और एक बॉल है, उससे मैच हम स्टार्ट कर सकते हैं. बॉल मिल गया. नहीं बॉल नहीं, इधर इसके पास है ना बॉल. हाय मुझे होगा फुकट मत बॉल बॉल. और हमारा एक बॉल ऐसा ही हमने दान किया है. किसको? गटारी को दान किया है हमने हमारा एक बॉल. और अब हम दूसरा बॉल लेकर आते हैं. हमें लगा कि हमारा गेम इधर ही स्टॉप होता है, पर नहीं, ऐसा कुछ नहीं है. ये वाला बॉल है. चलो मैच स्टार्ट करते हैं. चलो मैच स्टार्ट हो रही है. चलो बॉलिंग करत आहे. आता हे पलीकडचा बॉल क्रिकेट असा बॉल गेला. अशा चौका. काय बोलतोयस रे? आणि अशा प्रकारे हा पण बॉल गटारीत पडलेला आहे उतरली आहे और निकला. यहाँ से भी बॉल निकला है. निकली नहीं रही है ऊपर. पी होता ही कैच पकड़ने नहीं आ रही वो लड़की को. बॉल गटर में गए, मेरे को लगा पर रोड पर था बॉल. ऐसा है क्या? तो ये सांगने की जरूरत ही क्या थी तुझे? मेरे को बताना चाहिए था. चलो अब बॉलिंग करो. मैं पीयू को बहुत ही नंबर 6 मारने वाला हूँ. देखते हैं गाइस. अब चलो ऐसे देर से चौका जरूर गिरा है. और इसका सबूत मेरे 28 रन यहाँ पर अच्छे से नहीं हुआ है. हो चुके हैं. अभी हम और मारते हैं, देखते हैं और 5 रन जोड़ते हैं. वीडियो बनाने के चक्कर में हमें पता ही नहीं चला कि इसने 3 ओवर लिए हैं और वेंकटेश की और बैटिंग रही है. तो अब हम उसे जब तक आउट नहीं होगा. नहीं, अब वेंकटेश की बैटिंग है, हम उसे देते हैं. देखो क्यों हो चुकी है इसकी आंखों की हो चुकी है. गाइस ये बोल रहा था ना मैं सिर्फ चौके ही लगाऊंगा. देख सकते हैं इसकी बैटिंग तुम. और तुम भी देख सकते हो इसके ही टीम में होता लड़का, इसके ही टीम में, तुम्हारी टीम में है और तुम टीम वाले को मदद नहीं कर रही है. ऐसा दिख रहा. तुम्हारी आईपीएल में कौन सी टीम है? मेरी बहन की तो सीएसके है और मेरी अम्मा है. देख सकते हैं गाइस, ये मैं उससे सीएसके. चलो गाइस, एमआई वर्सेस सीएसके. देख सकते हो इसे खेलना नहीं आता.
डाल देती है। है देखिए, तीसरी विकेट हो चुकी है वेंकटेश की वजह से। इसकी टीम हार चुकी है और हम जीते हैं। बल्ले बल्ले। और इसके 28 रन हुए थे, हमारे 32 हुए थे। तो देख सकते हो आप कौन कौन जिंका। अरे दीदी, 25वीं ओव्हर थी ना इसकी, और चौथी ओव्हर नाही, कोण जिंकला तुम्ही सांगू शकता कमेंट मध्ये. तर अशा प्रकारे आता आम्ही match खेळणार नाही नाही आता आम्ही मॅच खेळणार नाही. अशा प्रकारे गर्ल्सची टीम विनर झालेली आहे आणि मी आणि परू विनर झालेले आहोत. तुम्ही बघू शकता आणि ये दोघं लूजर आहेत. सिर्फ और सिर्फ इसके वजह से, नहीं तो ये अच्छा खेलता है. इसको कोई तो आईपीएल में भर्ती करके ले जाओ. प्रकारे आम्ही विनर झालेलो आहे. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स करू शकता जर तुमचं मन मोठं असेल तर. नाहीतर आम्ही त्याची पण अपेक्षा करत नाहीये. तुम्हाला जर आमचा गेम आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटतील. तोपर्यंत बाय.